नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण 2021 मध्ये जी एक्झाम झाली आहे 80 स्टँडर्ड स्कॉलरशिपची त्याचे क्वेश्चन पेपर आपण सॉल्व्ह करतोय। त्याच्यातला आपण पेपर 1 करतो आहे। त्याच्यातला इंग्लिशचा पार्ट झालेला आहे। ठीक आहे, तुम्ही थोडं जास्त एफर्ट घ्या इंग्लिश साठी। ठीक आहे, आता आपण त्याचे मॅथ्सचे जे पोर्शन आहे म्हणजे क्वेश्चन नंबर 26 टू 75 तर त्याच्यातले आपण आज 26 टू 40 पर्यंत क्वेश्चन्स करणार आहोत। ठीक आहे, तर चला बघूया आपण क्वेश्चन नंबर 26। क्वेश्चन नंबर 26 बघा, 1/a - b प्लस 1/b - a इज इक्वल टू व्हॉट। हे एक इक्वेशन आपल्याला दिलेलं आहे। या इक्वेशनला आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे आणि त्याची व्हॅल्यू काय येईल आपल्याला सांगायचं आहे। ठीक आहे, तर एकदम सोपा क्वेश्चन आहे। बघायचा कसं आहे सॉल्युशन। आपण जसं फ्रॅक्शन्सला सॉल्व्ह करतोय ना तसंच आपल्याला फ्रॅक्शन समजून घ्यायचे आणि याला सॉल्व्ह करायचं। तर फ्रॅक्शन सॉल्व्ह करताना आपण काय करत असतो, जसं आता एक फ्रॅक्शन इथे दिलेलं आहे 1/a - b आणि दुसरं फ्रॅक्शन आहे 1/b - a। ठीक आहे, तर आपण जेव्हा फ्रॅक्शन ऍडिशन करतो तेव्हा आपण काय करत असतो, ठीक आहे ना, डिनोमिनेटर सेम करत असतो। पण आता इथे तेवढं सोपं नाहीये, तर याला काय करायचं, असं दोघांचं एलसीएम घ्यायचं। तर एलसीएम यांचं काय येणार, a - b आणि b - a असं एलसीएम येतो। त्याच्यानंतर याच्यामध्ये आपण याला यांनी डिवाइड करतो है ना, तर a - b नी याला जर आपण डिवाइड केलं तर उरणार काय, b - a। तर इथे लिहावं लागेल b - a इंटू 1 केलं तर b - a येणार, प्लस परत ह्याला आपण याने डिवाइड करू है ना, तर b - a आणि b - a कॅन्सल होणार, उरणार काय तुमचं a - b। इथे a - b लिहायचं। ठीक आहे, आता इथे बघा पुढची स्टेप काय येणार। इथे बघा हे प्लसचा a आहे, हे मायनसचा a आहे, दोन्ही कॅन्सल होणार। हा प्लसचा b आहे, हा मायनसचा b आहे, हे दोन्ही पण कॅन्सल होणार। म्हणजे वरती काय राहणार, फक्त 0/a - b आणि b - a। आणि कुठल्याही फ्रॅक्शन मध्ये जर तुमचा न्यूमरेटर 0 असेल तर त्याची व्हॅल्यू काय असते, 0 असते। ठीक आहे, डिनोमिनेटर मध्ये जर असेल तर डिनोमिनेटर मध्ये जर 0 आला असेल तर तो नॉट डिफाइंड असतो। ठीक आहे, आणि न्यूमरेटर मध्ये जर 0 असेल तर त्याची व्हॅल्यू काय असते, 0 असते। तर मग आपण ह्याला जर आपण सॉल्व्ह केलं, ह्या क्वेश्चनला सॉल्व्ह केल्यावर याचा आन्सर काय यायला लागलाय, क्वेश्चन मार्कच्या ठिकाणी काय यायला लागलाय, 0। मग आन्सर काय याचं, ऑप्शन नंबर 4 0। ठीक आहे, एकदम सोपं आहे। चला नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 27। क्वेश्चन नंबर 27 बघा, द एलसीएम ऑफ टू co-prime numbers is 910 and their sum is 83. What will be the difference between the two numbers? तर इथे आपल्याला काय म्हटलेलं आहे की दोन co-prime numbers आहे। ठीक आहे, त्यांचं जे एलसीएम आहे तो 910 आहे आणि त्यांचा जो सम आहे तो 83 आहे। ठीक आहे, तर आपण इथे काय करून घेऊ की जे दोन नंबर्स आहे ते आपल्याला माहिती नाहीये। ठीक आहे ना, तर ते आपण त्यांना कन्सिडर करून घेऊ की लेट द नंबर्स आर एक्स अँड वाय। ठीक आहे, आणि आता एक तुम्हाला माहिती असेल को प्राईम नंबर्स म्हणजे काय असतात, ज्या दोन नंबर असतात त्यांचा फक्त एकच फॅक्टर असतो 1। ठीक आहे, त्याच्या व्यतिरिक्त दुसरा कुठलाच फॅक्टर नसतो त्यांचा। ठीक आहे ना, मग तशा ज्या नंबर्स असतात ना त्या नंबरचा जो एलसीएम आहे त्या दोघांचे मल्टिप्लिकेशन एवढा असतो। ठीक आहे, तर इथे बघा आपण याचं सोल्युशन कसं आहे बघा, की आपण समजून घ्यायचं लेट द नंबर्स आर एक्स अँड वाय। ठीक आहे, अशा दोन नंबर्स आहे आणि हे दोन्ही कोप्राईम आहे म्हणून यांचं एक्स इंटू वाय म्हणजे एक्स वाय इज इक्वल टू किती येणार, 910। ठीक आहे, यांचं मल्टिप्लिकेशन किती आहे, 910। एलसीएम एवढंच असते त्यांचं मल्टिप्लिकेशन। ठीक आहे, आणि त्यांचं सम किती आहे, एक्स प्लस वाय इज इक्वल टू किती आहे, एक्स प्लस वाय इज इक्वल टू 83 आहे। ठीक आहे, हे आपल्याला क्वेश्चन मध्येच दिलेलं आहे। ठीक आहे, तर आता आपल्याला ह्या दोन हे इक्वेशनच सारखे आहे। ठीक आहे, त्या इक्वेशनच्या बेसिसवर आपल्याला याला सॉल्व्ह करायचं आहे। आता याच्यासाठी माहिती आहे का तुम्हाला एक फॉर्म्युला यूज करावा लागेल तुम्हाला, एक्स मायनस वाय होल स्क्वेअर इज इक्वल टू एक्स प्लस वाय होल स्क्वेअर मायनस 4xy। आता हा नवीनच फॉर्म्युला कुठून आलाय, हा नवीन फॉर्म्युला नाहीये, हा ह्याच्यातूनच डिराईव्ह झालेला आहे। तर बघा कसं झालेलं आहे, तुम्हाला इथं साईडला एक्सप्लेन करून सांगतो बघा। एक्स प्लस वाय होल स्क्वेअर है ना, हे काय होतं, एक्स प्लस वाय होल स्क्वेअर इज इक्वल टू होतं एक्स स्क्वेअर प्लस 2xy है ना, आणि प्लस वाय स्क्वेअर। याचं
एक्सपान्शन केलं तर हे येतं. याच्यातून जर आपण 4xy आपण असं मायनस केलं, ठीक आहे ना, 4xy मायनस केलं तर काय होणार बघा. आता थोडं लक्षात ठेवा, याला थोडस साईडला राहू द्या. हा, इथे बघा हे 2xy आहे, हे मायनस 4xy आहे, तर प्लस मायनस मायनस होणार आणि मायनसचं साईन येणार. मग हे काय होणार, x² मायनस 2xy प्लस y². आता हे जे एक्सपान्शन आहे हे कशाचं आहे, x मायनस y होल स्क्वेअरचं आहे. तर इथे बघा हे टर्म आहे, याला आपण एक्सपांड केलं, ठीक आहे. फक्त याच्यातून एवढं मायनस 4xy केलं तर x मायनस वाय होल स्क्वेअर आलं. म्हणजे x मायनस वाय होल स्क्वेअर इज इक्वल टू याच्यातून जर मायनस 4xy केलं तर हे येतंय आपल्याला. तर मग x मायनस वाय होल स्क्वेअर इज इक्वल टू x प्लस वाय होल स्क्वेअर मायनस 4xy. ठीक आहे, अशा प्रकारे हा आलेला आहे फॉर्म्युला. ठीक आहे, बस आता इथे हे व्हॅल्यूज तुम्हाला पुट करायचे आहे. इथे बघा x मायनस वाय होल स्क्वेअर है ना, हे तर असंच राहू द्यावं लागेल. x मायनस वाय होल स्क्वेअर इज इक्वल टू x प्लस वाय काय आहे आपलं 83 आहे. मग इथं 83 आणि मायनस 4xy, 4 इंटू xy म्हणजे काय आहे 910, तर 4 इंटू 910. ठीक आहे, आता याला सॉल्व्ह करायचं आहे आपल्याला. इथं सॉरी इथं स्क्वेअर आहे, 83चं स्क्वेअर आहे. ठीक आहे, आता याचं स्क्वेअर कसं काढायचं, ठीक आहे ना. स्क्वेअर काढायचं काय आहे, शॉर्ट ट्रिक कशी आहे माहिती का. हे बघा, याचा स्क्वेअर काढायचा आपल्याला, 2 नंबरचा स्क्वेअर काढायचा आहे. तर याचा स्क्वेअर काढायचा पहिले 9 येतो, 3चा स्क्वेअर, पण 9 नाही लिहायचं आहे, 09 लिहायचं आहे. ठीक आहे ना, कारण 2 नंबरचं 2 डिजिटची नंबर आहे आणि हे है ना, त्यामुळे आपल्याला इथं 2 डिजिट लिहावं लागेल. आणि याचा स्क्वेअर किती येतो 8 8 जार 64. ठीक आहे, मग एक युनिट नंबर सोडायचा, 8 3 जार 24 इंटू 2, 24 इंटू 2 किती येतात 48. बस याला ऍड करायचं, हे आलंय 9886, म्हणजे याचा स्क्वेअर किती आलाय 6889, 6889 मायनस यांचं मल्टिप्लिकेशन करायचं, 4 0 जा 0, 4 1 जा 4, 4 9 जा 36. ठीक आहे, याला जर आपण मायनस केलं, याच्यातून याला मायनस केलं तर किती येते बघा 9 मायनस 0 केलं तर 9 येणार. ठीक आहे, 8 मायनस 4 4 है ना 4 येणार, 8 मायनस 6 2 येणार आणि 6 मायनस 3 3 येणार, 3249 आलं. आता बघा इथे आहे हे काय आहे x मायनस वाय होल स्क्वेअर है ना, x मायनस वाय होल स्क्वेअर, हे पण x मायनस वाय होल स्क्वेअर. ठीक आहे ना. आता आपल्याला काय करावं लागेल, x मायनस वाय ची व्हॅल्यू काढायची आहे. तर आपल्याला दोन्ही साईडचं आपल्याला स्क्वेअर रूट घ्यावं लागेल. ठीक आहे ना, दोन्ही साईडचा स्क्वेअर रूट घ्यावा लागेल. ज्याचा याचा स्क्वेअर रूट घ्यायचा आणि याचा पण स्क्वेअर रूट घ्यायचा. ठीक आहे, मग हा स्क्वेअर आणि हा स्क्वेअर रूट कॅन्सल होणार आणि याचा स्क्वेअर रूट काढायचा आता आपल्याला. आता स्क्वेअर रूट कसा काढायचा आहे, ठीक आहे, आता परत मी आता याला थोडंसं इरेज करतो, इथे सांगतो तुम्हाला याचा स्क्वेअर रूट कसा काढायचा. शॉर्ट ट्रिक काढूया, शॉर्ट ट्रिकनी काढूया आपण, कारण तुम्ही जे लॉंग डिव्हिजन मॅथडने काढणार त्याला वेळ भरपूर जाईल. ठीक आहे, चला बघूया आपण इथे याला. इथे बघा, इथे आता आपल्याला काय मिळालं इथं है ना, x मायनस वाय होल स्क्वेअर इज इक्वल टू आपलं काय आलेलं आहे 3249. ठीक आहे, आता याला आपल्याला x मायनस वाय ची व्हॅल्यू काढायची आहे. मग आपल्याला काय करावं लागेल है ना, स्क्वेअर रूट काढावं लागेल दोन्ही साईडचा. तर याचा स्क्वेअर रूट काढला तर हे x मायनस वाय होल स्क्वेअर इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 3249. ठीक आहे, आता हा आणि हा तर कॅन्सल होऊन जाणार. ठीक आहे, म्हणजे इथं काय राहणार फक्त x मायनस वाय राहणार. ठीक आहे, आणि आता याचा स्क्वेअर रूट कसा काढायचा बघा. स्क्वेअर रूट काढायची शॉर्ट ट्रिक बघा. इथे जे आहे ना लास्टला काय येतोय 9 येतोय. आता तुम्हाला थोडंफार हे जेवढे स्क्वेअर नंबर आहे ना, जसं आता 9 कधी येतो 3चा स्क्वेअर म्हणजे 9 है ना, त्याच्यानंतर 4चा स्क्वेअर किती येतो 16, 5चा स्क्वेअर किती आहे 25, 6चा स्क्वेअर किती आहे 36, 7चा स्क्वेअर 49. ठीक आहे, 8चा स्क्वेअर, बाकीचे तुम्ही सगळे स्क्वेअर जे आहे स्क्वेअर नंबर्स जे आहे ना 1 to 10 पाठ करून घ्या. ठीक आहे, आता इथे बघा हा जो 9 आहे कुठे कुठे येतो, एक तर इथे येतो आणि इथे येतो. म्हणजे याचा जो स्क्वेअर रूट निघेल तो एक तर 3 असणार युनिट प्लेसला किंवा मग 7 असणार. 2 पैकी कुठला तरी एक असणार युनिट प्लेसला. ठीक आहे ना, कारण 3चा स्क्वेअर पण
9 होतो आणि 7चा स्क्वेअर जेव्हा केला तर 49 मध्ये युनिटमध्ये 9 येतो. ठीक आहे, तर ह्या 3 आणि 7 3 आणि 7 पैकी कुठला तरी एक असणार आहे. बरं, आता एक 32 जे आहे ना, 32 हे ह्याला सोडून द्यायचं. आता याचं आपण इथं है ना 2 पैकी एक कुठला तरी येणार. आता ह्याला कॅन्सल करा. आता 32 बघा, 32 कुठल्या मध्ये येते कोणाकोणाच्या, हे बघा 5 आणि 6च्या मध्ये येते, 25 आणि 36च्या मध्ये येते. मग याचा एकतर 5 असणार, सॉरी 6 तर नसणारच आहे, 32 आहे तर 6 तर नसणारच आहे. मग इथं काय असणार आहे, 5च येणार आहे. ठीक आहे, आता इथं तर 5 फिक्स आहे, पण इथं 3 किंवा 7 यापैकी कुठला घ्यायचा आहे, तर ते कसं डिसाईड करायचं असतंय. 5च्या नंतरची एक्झॅक्ट नंतरची जी नंबर आहे म्हणजे काय आहे 6, तर 5 6 जार 30 होत आहे. ठीक आहे ना, हा 30 जो आहे ना, ठीक आहे, हा 30 कमी आहे याच्यापेक्षा, हे जास्ती आहे. हा जर जास्ती असेल तर मोठा नंबर घ्यायचा, हा मोठा आहे ना याच्यापेक्षा तर मोठा घ्यायचा, म्हणजे इथं 7 येणार. ठीक आहे, तर याचा आन्सर काय येतो 57. याचा स्क्वेअर रूट काय येतो 57, म्हणजे x मायनस वाय इज इक्वल टू आलाय 57. आणि आपल्याला क्वेश्चन मध्ये तेच विचारलं आहे, डिफरन्स बिटवीन द टू नंबर्स. आपण 2 नंबर्स कुठल्या कुठल्या घेतल्या होत्या, x आणि y घेतल्या होत्या, आणि x मायनस वाय ची व्हॅल्यू आपल्याला मिळाली. ठीक आहे ना, तर हेच त्यांचा डिफरन्स आहे त्या 2 नंबरचा 57. म्हणजे आन्सर कुठला येतो याचा, ऑप्शन नंबर 1 याचा आन्सर येतोय. ठीक आहे, हे थोडंसं स्क्वेअर काढणे, स्क्वेअर रूट काढणे याचे थोडेसे शॉर्ट ट्रिक आहे. व्हिडिओ याच्यावर युट्यूबवर भरपूर व्हिडिओज आहे, तुम्ही बघून घ्या. ठीक आहे, मी पण एक व्हिडिओ टाकला होता स्क्वेअर कसं काढायचं. ठीक आहे, स्क्वेअर रूटचा एक व्हिडिओ टाकलेला नाहीये, तर बघूया आपण, ते पण एक व्हिडिओ आपण त्याच्यावर युट्यूबवर टाकून देऊया. चला, तर चला बघूया आता क्वेश्चन नंबर 28. क्वेश्चन नंबर 28 बघा. 2 राईट अँगल scalene triangles are joined along their hypotenuse. Which of the following figures will be formed? Select 2 correct options. आता हा जो क्वेश्चन आहे, हा जो क्वेश्चन आपल्या इंग्लिश मीडियमचा जो आहे त्याच्या आन्सर शीट मध्ये त्याला कॅन्सल केलेलं आहे, त्याचा आन्सर दिलेला नाहीये. कारण त्याच्या मागचं एक कारण असं आहे की इथे आहे ना यांचं एक वर्ड मिस झालेलं आहे, मिस प्रिंटिंग झालेली आहे. इथे काय करायला, मी मराठी मीडियमच्या पेपरमध्ये बघितलं तर तिथं काय दिलं आहे की 2 एक रूप म्हणजे एकसारखे, बिलकुल एकसारखे. म्हणजे म्हणजे एक अँगल आहे समजा राईट अँगल ट्रायंगल. ठीक आहे ना, कुठला राईट अँगल स्कॅलिन ट्रायंगल. स्कॅलिन ट्रायंगल म्हणजे काय असते, त्याच्या तिन्ही साईड वेगवेगळ्या असतात. ठीक आहे, त्यांची जी लेंथ असते वेगवेगळी असते. ठीक आहे, तर एक जो अँगल आहे ना तसा सेम टू सेम दुसरा अँगल. ठीक आहे, तर इथं एक वर्ड राहून गेलाय 2 है ना, सिमिलर राईट है ना अँगल स्कॅलिन ट्रायंगल असं लिहायला पाहिजे होतं, पण इथे मिस झालंय म्हणून त्यांनी हा कॅन्सलच करून टाकलाय. पण आपण त्याला करूया, सॉल्व्ह करूया. काही नाही, याला फक्त ऑब्झर्व करा. ह्याच्यात काही सॉल्युशन वगैरे काहीच नाहीये, म्हणजे असं कॅल्क्युलेशन वगैरे काहीच नाहीये. ठीक आहे, राईट अँगल स्कॅलिन ट्रायंगल म्हणजे काय आहे हे बघा, अशा टाईपचं हे एक ट्रायंगल आहे तुमचं. ठीक आहे, आणि याचा राईट अँगल ट्रायंगल म्हटलं तर एक अँगल तुमचं काय येणार आहे 90 डिग्रीचा येणार आहे. ठीक आहे, आणि याच्या ज्या तिन्ही साईड आहे वेगवेगळ्या असतात. ठीक आहे ना, सपोज ही जे 5 सेंटीमीटर आहे तर ही 12 सेंटीमीटर आहे, मग ही 13 असणार आहे. ठीक आहे, हे तुम्हाला ट्रिपलेट असतात पायथागोरस थेरमचे, त्याच्यात तुम्हाला हे माहिती असायलाच पाहिजे. ठीक आहे ना, 12, 5 आणि 13 तर सेम, एक्झॅक्टली सेम है ना. तर दुसरा जो आहे ना एक्झॅक्टली सेम म्हणजे आता फक्त त्याला आपण पोझिशन फक्त वेगळी करू त्याची अशी. ठीक आहे, आता हे इथं मी एकदम जवळ करतोय जेणेकरून तुम्हाला लगेच कळेल की याला जॉईन केल्यावर हायपोटेनस है ना, जो 90 डिग्रीच्या समोरची जी साईड असते ती हायपोटेनस असते, त्याची हायपोटेनस 13 आहे. आता एक्झॅक्ट सेम आहे म्हटल्यावर याचा ही जी साईड आहे ही पण 5 सेंटीमीटर असणार आहे, ही साईड जी आहे 12 असणार आहे आणि ही 13 असणार आहे. ठीक आहे ना, कारण इथं लिहिलेलं नाहीये या क्वेश्चन मध्ये, पण असं आहे है ना. तर ह्या 2 है ना स्कॅलिन ट्रायंगल झालं, हे स्कॅलिन आहे कारण तिन्ही साईड वेगवेगळे आहे आणि राईट अँगल आहे. ठीक आहे ना, राईट अँगल पण आहे. ठीक आहे, आता याला जर आपण जॉईंट करू तर हे बघा, ही साईड आणि ही साईड समोरची साईड सेम येते 5 आणि समोरची 12 येते. ठीक आहे, आणि हा हायपोटेनस जे आहे तो एकामेकावर काय होणार, ओव्हरलॅप होऊन जाणार. ठीक आहे ना, ज्याला जर जॉईंट करून टाकलं, इथे लिहिलंय ना जॉईंट अलॉंग देअर हायपोटेनस, या हायपोटेनस वरच याला जॉईंट करून टाकलं. ठीक आहे ना, तर मग एकच
तुमचा हायपोटेनस राहणार, जो त्याचा डायगोनल होणार. ठीक आहे ना. तर इथं तुम्हाला हे कुठला शेप वाटतो, भले हे दिसायला असा दिसतोय, पण एक्झॅक्टली जर आपण व्यवस्थित जर काढला ना, तर हा तुमचा रेक्टेंगल आहे, कारण अपोजिट साइड सेम आहे. तर हा काय आहे, रेक्टेंगल. तर मग याच्यातला कुठला एक साइड तुमची फिगर तयार होते, रेक्टेंगल होती. ठीक आहे. आता अजून आपल्याला काय करायचं, सिलेक्ट 2 करेक्ट ऑप्शन. ठीक आहे. एक तर हे झालं. आता फक्त याची पोझिशन फक्त चेंज करा तुम्ही. एक जो आहे, एक असा आहे, एक राईट अँगल ट्रायंगल असा आहे. ठीक आहे. हे 5, हे 12 आणि हे 13. फक्त याची पोझिशन चेंज करा. हे जे आपण इकडे घेतलंय ना राईट अँगल, याला इकडे न घेता खाली घ्यायचं किंवा इथं घ्यायचं, इकडे घ्यायचं याचं राईट अँगल. ठीक आहे. इथं राईट अँगल आणि हे याचा झाला हायपोटेनस. ठीक आहे. थोडं तिरपं झालेलं आहे, तुम्ही थोडं समजून घ्या या गोष्टीला. हे आणि हे एकदम एक्झॅक्ट सेम आहे. ठीक आहे. हे 13 आहे आणि हे 12 आहे, हे 5 आहे. मग हा साईज कुठला दिसतोय तुम्हाला, काईट सारखा दिसतोय, काईट. ठीक आहे. याचा एक दुसरा ऑप्शन येतो काईट. तर अशा प्रकारे याचे 2 आन्सर आहेत, काईट आणि रेक्टेंगल. ठीक आहे. तर हा याच्यामध्ये काही कॅल्क्युलेशन वगैरे काही नाहीये, फक्त तुम्ही व्यवस्थित स्केलनी वगैरे काढून बघा, 2 वेगवेगळ्या फिगर काढा, एकामेकावर ओव्हरलॅप करा, एक्झॅक्टली तुम्हाला हे दोन्ही फिगर मिळतील. ओके. चला नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 29. क्वेश्चन नंबर 29 बघा. 60 लिटर मिल्क कंटेन्स 15% फॅट्स and 40 liter milk contains 8% fats. If these two milk are mixed together, then what will be the percent of fats contained in the mixture? ठीक आहे. तर इथे काय दिलेलं आहे, 2 मिल्क दिलेले आहे आपल्याला, एक 60 लिटर आहे आणि एक 40 लिटर दूध आहे. ठीक आहे. त्याच्यामध्ये जे 60 लिटर मिल्क आहे त्याच्यामध्ये 15% फॅट आहे आणि 40 लिटर जे मिल्क आहे त्याच्यामध्ये 8% फॅट आहे. ठीक आहे. तर काही नाही, एकदम सोपं आहे बघा. याचं सॉल्युशन कसं आहे हे बघा. 60 लिटर मिल्क आहे आपल्याकडे. ठीक आहे. याच्यामध्ये फॅट किती आहे, 60 लिटर मध्ये फॅट किती आहे, 15%. म्हणजे 60 चे 15% म्हणजे 15/100. ठीक आहे. मग हे किती आलं बघा, 1 0 1 0 कट झालं. ठीक आहे ना. 2 3 6 आणि 2 5 10, 5 3 15, 3 3 किती आलंय, 9. आता हे काय आलंय, 9 काय आलं, हे लिटर आलंय. लक्षात ठेवा, हे काय आलं तुमचं, लिटर आलंय. कारण हे 60 लिटर आहे, त्याचे 15%, 60 चे 15% म्हणजे किती होतात ना, 60 काय आहे, हे लिटर आहे. 60 लिटरचे 15% म्हणजे 9 लिटर. मग हे 9 लिटर काय आहे, हा फॅट आहे, है ना. हा काय आहे, फॅट आहे. कशामध्ये, 60 लिटर मिल्क मध्ये. असंच 40 लिटर मिल्क जो आहे, 40 लिटर मिल्क जे आहे त्याच्यामध्ये फॅट किती आहे, 40 चे 8%. 8% म्हणजे 8/100. ठीक आहे ना. आता याला पण सॉल्व्ह करा. याला सॉल्व्ह केल्यावर काय होते बघा. आता इथे बघा, ह्याला आता हे डिव्हिजन वगैरे होत नाही पूर्ण. ठीक आहे ना. कारण एक 2 5 येणार, तर हे असं राहू द्यायचं, तसंच राहू द्यायचं. 4 8 32 आणि अपॉन 10. आता इथे एक 0 आहे ना, तर इथे एक डेसिमल लावून द्यायचं, म्हणजे हे 3.2 लिटर येत आहे. ठीक आहे. म्हणजे 60 लिटर मध्ये किती फॅट आहे, 9 लिटर फॅट आहे. 40 लिटर मध्ये किती फॅट आहे, 3.2 लिटर फॅट आहे. ठीक आहे. आता ह्या दोन्ही यांना मिक्स करून टाकायचं. मिक्स केल्यावर हे किती होणार, टोटल व्हॉल्यूम 100 लिटर होणार. तर 100 लिटर मध्ये किती फॅट होणार, हा आहे 9 लिटर. ठीक आहे. 9.0 लिहू शकतो आपण. ठीक आहे. आणि हा आहे 3.2 लिटर. तर दोघांना जर ऍड केलं तर हे किती येते, 12.2 लिटर. म्हणजे 100 लिटर मध्ये किती, 12.2 लिटर फॅट आहे. 100 लिटर मिल्क मध्ये किती लिटर फॅट आहे, 12.2 लिटर फॅट आहे. तर हे बघा, 100 मध्येच आलंय. पर्सेंट काढायचं असते. पर्सेंट म्हणजे काय असते, 100 मध्ये. 100 पैकी किती है ना, जेवढे असेल तेवढंच ते पर्सेंट आहे. म्हणजे याचं पर्सेंट किती आलं, सरळ सरळ 12.2% येणार आहे. ठीक आहे ना. हा जर समजा दुसरा असता फिगर, समजा 40 30 50 काहीतरी असता वेगळा,
70 वगैरे, तर मग आपल्याला याचे पर्सेंटेज काढायची गरज पडली असती, पण इथं काढायची गरजच नाहीये. 100 मधून 12.2 लिटर तुमचा फॅट आहे, म्हणजे किती पर्सेंट आहे? 12.2% फॅट आहे. म्हणजे याचा आन्सर कुठला येतोय? ऑप्शन नंबर 2 येतोय. ठीक आहे, एकदम सोपं आहे, काही नाही, एकदम इझी क्वेश्चन आहे यार. ठीक आहे, जे लोक जे सिन्सिअरली अभ्यास करतात ना त्यांच्यासाठी तर काहीच नाही, एकदम सोपं आहे हा क्वेश्चन. ठीक आहे, चला नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 30. क्वेश्चन नंबर 30 बघा. फाइंड द व्हॅल्यू ऑफ 27 raised to power 1/3 into 36 raised to power 1/2 into 81 raised to power 1/4 divided by 25 raised to power 1/2 into 400 raised to power 1/2. ठीक आहे, आता हा क्वेश्चन पण अशा स्टुडंटसाठी खूप इझी आहे जे खूप सिन्सिअरली अभ्यास करतात, जे मॅथ्सची कंटिन्युअस प्रॅक्टिस करतात, त्यांच्यासाठी खूपच इझी आहे. बघितल्या बघितल्या त्यांना कळून जाईल की याच्यात काय करायचं आहे. बघा याचं काय सॉल्युशन कसं आहे बघा. पहिले तर आपण काय करू, हा जो आहे तो आपण लिहून घेऊया इथं बघा. 27 raised to power 1/3 into 36 raised to power 1/2 into 81 raised to power 1/4. ठीक आहे, आणि डिवायडेड बाय 25 raised to power 1/2 into 400 raised to power 1/2. ठीक आहे, आता बघा इथं लक्ष द्या, हे जे 27 आहे याला आपण 3 raised to power 3 असं लिहू शकतो ना. 3 3 जार 9, 9 3 जार 27. म्हणजे हे जे 3 raised to power 3 म्हणजे काय आहे, हे 27च आहे. आणि याचा स्क्वेअर, याचा जे इंडायसेस आहे ते किती दिलेला आहे? 1/3 दिलेला आहे, रेस टू पॉवर 1/3. ठीक आहे, असंच आपण 36 ला काय लिहू शकतो? 6 स्क्वेअर लिहू शकतो. ठीक आहे, आणि याचा पॉवर काय दिलेला आहे? 1/2 दिलेला आहे. असंच 81 ला काय लिहू शकतो आपण? 3 3 जार 9, 9 3 जार 27, 27 3 जार 81. म्हणजे 3 रेस टू पॉवर 4 लिहू शकतो याला. 3 चा तुम्ही 4 टाइम मल्टिप्लाय करा, 81 येणार. ठीक आहे, तर 81 ला आपण 3 रेस टू पॉवर 4 लिहू शकतो, आणि इथे याचा रेस टू पॉवर 1/4 करायचं. ठीक आहे, खाली बघा आता 25 ला आपण काय करू शकतो? 5 स्क्वेअर करू शकतो. ठीक आहे, आणि होल रेस टू पॉवर 1/2 इंटू 400 ला आपण काय करू शकतो? 20 स्क्वेअर लिहू शकतो. ठीक आहे, आणि होल रेस टू पॉवर 1/2 झालं. सोपं आहे एकदम. आता बघा इथं बघा, हे बघा, हे 3 कॅन्सल होणार. लक्षात ठेवा, हे 3 आहे, हे 1/3 आहे. आणि तुम्हाला इंडायसेसचा रूल माहिती असेल ना, a रेस टू पॉवर m होल रेस टू पॉवर n इज इक्वल टू a रेस टू पॉवर m इंटू n. ठीक आहे ना, तर ह्याच प्रकारे 3 इंटू 1/3 चं मल्टिप्लिकेशन होत आहे. आणि हे तुम्हाला हे पण माहिती असेल हा ना, इन्व्हर्सली प्रपोर्शनल आहे 3 आणि 3 1/3. ठीक आहे ना, मल्टिप्लिकेटिव्ह. ठीक आहे ना, तर 3 3 कॅन्सल होणार, हे 2 2 कॅन्सल होणार. ठीक आहे ना, हे 4 4 कॅन्सल होणार है ना. हे 4चं मल्टिप्लिकेटिव्ह इन्व्हर्स काय आहे? 1/4. ठीक आहे ना, असंच इथं बघा 2 आणि 2 कॅन्सल होणार, हे 2 आणि हे 2 कॅन्सल होणार. कळालं असेल मला वाटते, काही एवढं काही अवघड नाही आहे. ठीक आहे ना, एकदम सोपं आहे. बघा आता फक्त काय उरलं आहे तुमचं बघा, इथे खाली 5 आणि 20 आहे, तर 5 इंटू 20 खाली आहे, आणि वरती काय आहे? 3 6 आणि 3, तर 3 इंटू 6 इंटू 3. ठीक आहे, हे बघा इथं किती आलंय? 100 येणार खाली. ठीक आहे, या 100 ला असंच राहू द्यायचं, आणि याचं मल्टिप्लिकेशन बघा किती येते? 3 3 जार 9, 6 जार 54. ठीक आहे, आता इथे बघा हे 2 0 आहे ना, तर हे 2 डिजिट सोडून आपल्याला डेसिमल लावून द्यायचं आहे. 54 च्या नंतर इथं डेसिमल लावून द्यायचं आहे. हे झालं, तुमचा आन्सर आलाय. ठीक आहे, त्याचा आन्सर कुठला आलाय बघा, ऑप्शन नंबर 3 याचा करेक्ट आन्सर आहे. ठीक आहे, अगदी सोपं आहे, खूप सोपं आहे, काही याच्यामध्ये एवढं काही अवघड नाही आहे. ठीक आहे ना, तरी पण जर तुम्हाला एखादी गोष्ट नसेल कळत तर तुम्ही कमेंट्स मध्ये मला प्लीज करत जा. कमेंट कोणीच करत नाहीये की मला सर हे कळालं नाही, ते कळालं नाही, कोणीच करत नाही. मला तर वाटतं व्हिडिओज बघत नाही कोणी. चला बघूया. आता बघा खूप कमी वेळ राहिलेला आहे, 1-2च महिने राहिले तुम्हाला अभ्यासासाठी. आता झालंय दिवाळीचे वॅकेशन वगैरे सगळं संपलंय, आता अभ्यासाला लागा व्यवस्थित. सगळे व्हिडिओज बघून भरपूर प्रॅक्टिस करा. ठीक आहे ना, वेळेवर करून काही उपयोग नाहीये, आतापासूनच तुम्हाला प्रॅक्टिस करावं लागेल. ठीक आहे ना, चला बघूया आपण क्वेश्चन नंबर 31.
क्वेश्चन नंबर 31 बघा. इन अ सर्कल द मेजर ऑफ अ मेजर आर्क इज 60 degree more than double the measure of its minor arc. What will be the measure of its major arc? हा क्वेश्चन रीड करताना तर मला पोयम रीड केल्यासारखंच वाटत आहे. मेजर मेजर रायमिंग वर्ड्स आले, ठीक आहे ना. पण बघा व्यवस्थित बघा. इन अ सर्कल है ना, तर मेजर म्हणजे माप है ना, ऑफ अ मेजर, मेजर म्हणजे मोठा आर्क है ना. एक सर्कल आहे, त्याचा जो मोठा आर्क आहे, ठीक आहे ना, तो जो आहे तो कसा आहे, इज 60 मोर देन डबल द मेजर है ना ऑफ इट्स मायनर आर्क. मायनर आर्क जो असेल त्याच्या डबल पेक्षा 60 डिग्रीनी मोठा आहे, ठीक आहे ना. तर व्हॉट विल बी द मेजर ऑफ इट्स मेजर आर्क. ठीक आहे, पोएम नाही आहे हा. ठीक आहे, बघा सॉल्युशन याचं. हे क्वेश्चन मध्ये जे काही दिलेलं आहे ना, ते जर आपण व्यवस्थित त्याला म्हणजे इंटरप्रिट करता आलं पाहिजे आपल्याला. म्हणजे ते ट्रान्सलेट करून आपल्याला कळालं ना जर व्यवस्थित की याच्यामध्ये काय दिलेलं आहे आणि आपल्याला काय काढायचं आहे, हे जर कळालं ना तर सगळं सोपं आहे यार. खूप इझी आहे मॅथ्स. ठीक आहे, तिथं बघा एक सर्कल दिलेलं आहे. आता हे सर्कल हाताने पूर्ण व्यवस्थित निघत नाही बरं का, तरी पण मी जेवढा प्रयत्न होते करूया. ठीक आहे, इथं बघा मेजर आर्क कुठला असणार आहे. इथून समजा हा जो पोर्शन आहे हा मेजर आर्क, जेवढा मोठा घ्यायचा तेवढा मोठा घ्या. चला ठीक आहे, हा मेजर आर्क झाला. आणि मायनर आर्क मग कुठला असणार आहे, ठीक आहे ना, हा झाला. इथे एक सेंटर असणार आहे, ठीक आहे. हा झाला तुमचा, इथपर्यंत आपण जर घेतला याला, हा झाला मेजर आर्क. कुठला, हा वाला, हा पोर्शन इकडचा जो पोर्शन दिसतोय ना, इथून इथपर्यंतचा जो आर्क आहे हा आहे मेजर आर्क. आणि इथून हा जो पोर्शन आहे इथून इथपर्यंतचा जो आर्क आहे तो आहे मायनर आर्क. ठीक आहे, आता जो मायनर आर्कचा जो अँगल आहे तो आपण समजून घ्यायचा की एक्स आहे. ठीक आहे, आता क्वेश्चन मध्ये दिल्याप्रमाणे जो मेजर आर्क आहे, ठीक आहे ना, त्याचा मेजर किती आहे, इज 60 मोर देन डबल द मेजर ऑफ इट्स मायनर आर्क. आता जो मायनर आर्क जो आहे एक्स डिग्रीचा आहे है ना, एक्स डिग्री म्हणूया याला, हा एक्स नाही लिहायचं, एक्स डिग्रीचा आहे. तर मग इथं हा जो आहे हा किती आहे, 2x प्लस 60 डिग्री. ठीक आहे ना. हे बघा हा मायनर आर्क आहे, मग याचा मेजर आर्क किती असणार आहे, 2x डिग्री प्लस 60 डिग्री. ठीक आहे, हा जो अँगल आहे हा 2x प्लस 60 डिग्री आहे. दिसतंय का व्यवस्थित तुम्हाला. ठीक आहे, थोडं इथं बारीक व्हायला लागलं, थोडा मोठा सर्कल काढायला पाहिजे होता, पण ठीक आहे समजून घ्या. थोडंसं असं व्हिडिओला असं हे पण करता येते, एनलार्ज करून थोडं बघून घ्या. ठीक आहे, तर इथं बघा आता आपल्याला काय काय दिलेलं आहे, मायनर आर्कचा अँगल दिलेला आहे आणि मेजर आर्कचा पण अँगल दिलेला आहे. आणि हा जो पूर्ण अँगल आहे, हे जो पूर्ण अँगल असतो पूर्ण, हे किती असतो, 360 डिग्री असतो. म्हणजे आता याचं सॉल्युशन बघा, तुमचा एक्स जो आहे मायनर आर्क आहे, ठीक आहे ना, एक्स डिग्री प्लस 2x डिग्री जो आहे तुमचा, 2x डिग्री प्लस 60 डिग्री जो आहे तो मेजर आर्क आहे. यांचं सगळ्यांची टोटल किती होणार आहे, 360 डिग्री होणार आहे. बस झालं, इथून सॉल्व्ह करून टाकायचं. इथं एक्स ची व्हॅल्यू आपल्याला मिळून जाईल. ठीक आहे ना, तर एक्स आणि 2x किती होतात, 3x होणार. ठीक आहे, 3x डिग्री इज इक्वल टू हे 60 इकडे मायनस तिकडे चाललं जाणार, तर 360 डिग्री मायनस 60 डिग्री. ठीक आहे, तर 3x डिग्री इज इक्वल टू हे किती झालं, 300 हे डिग्री. ठीक आहे, मग x डिग्री इज इक्वल टू किती येणार, x डिग्री इज इक्वल टू येणार 300 डिग्री अपॉन 3. म्हणजे याला जर सॉल्व्ह केलं तर किती येते, 100 डिग्री. आता फक्त हे 100 डिग्री आलं तर उतावळेपणामध्ये 100 डिग्री आला आन्सर म्हणून फर्स्ट आन्सर लावून टाकायचं नाहीये. इथे आपल्याला एक्स ची व्हॅल्यू मिळाली आहे आता फक्त. म्हणजे आता आपल्याला काय मिळालंय, फक्त जो मायनर आर्क आहे त्याचा अँगल आपल्याला मिळालेला आहे. आपल्याला काढायचं काय, मेजर ऑफ इट्स मेजर आर्क. याचा जो मेजर आर्क आहे, मेजर आर्क काय आहे, 2x प्लस 60. ठीक आहे ना, आता हे डिग्रीचे साईन आहे इथं. हा, तर इथं 2x, एक्स ची व्हॅल्यू किती आली आहे, 100 आली आहे, तर 2 into 100 प्लस 60. ठीक आहे, तर हे किती झाले, 200 डिग्री प्लस
60 डिग्री, म्हणजे हे टोटल किती झाले 260 डिग्री. त्याचा आन्सर काय येतोय, आपल्याला काय काढायचं आहे, मेजर आर्क जो आहे ना, हा जो मेजर आर्क आहे ना, ही व्हॅल्यू काढायची आपल्याला. 2x + 60 जे आहे ना ते काढायचं आपल्याला. तर हे किती येते 260 येते. त्याचा आन्सर येतोय बघा ऑप्शन नंबर 4. है ना, गडबडीत 100 करायचं नाहीये की एक्सची व्हॅल्यू 100 आली, याचा आन्सर 100 आला, तसं नाही. पूर्ण क्वेश्चन व्यवस्थित रीड करा, है ना. त्यासाठी थोडस म्हणजे क्वेश्चन आपल्याला नक्कीच ते व्यवस्थित कळायला पाहिजे. होते, माझ्यासोबत पण झालं होतं असं, होते कधी कधी. म्हणजे मी स्वतःच त्याचा जेव्हा करत होतो तर मी याचा 100च लावून टिकला होता लगेच की अरे 100 आन्सर आलं. पण ऍक्च्युली मग नंतर बघितलं तर याचा आपल्याला हे नाही काढायचं आहे, हा नाही काढायचा आहे, हा अँगल काढायचा आहे. ठीक आहे, चला नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 32. क्वेश्चन नंबर 32 बघा, राईट द डिग्री ऑफ द प्रोडक्ट ऑफ x³ - 27 इंटू x² + 2x + 2. हा क्वेश्चन तर कशाला दिला माहिती नाही. आता तोंडी क्वेश्चन आहे यार, कोणी पण तोंडी पण सांगून देणार. कारण काय, इथे बघा x² आणि x³ आणि x² जेव्हा मल्टिप्लिकेशन होईल त्याची जी मॅक्झिमम जी याच्यावर जे इंडायसेस आहे ना, जी इंडेक्स काय येणार याचा 5 येणार, म्हणजे त्याची डिग्री काय येणार 5 येणार. याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर 2. कशाला क्वेश्चन दिला माहिती नाही, हा तोंडी क्वेश्चन आहे, है ना, ओरल क्वेश्चन आहे हा. ठीक आहे, चला नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 33. क्वेश्चन नंबर 33 बघा, विच ऑफ द फॉलोइंग ऑप्शन्स इंडिकेट द व्हॉल्यूम ऑफ अ स्फिअर. अगेन हा जो क्वेश्चन आहे ना, हा एक प्रकारचा है ना ओरल क्वेश्चन असल्यासारखाच आहे. आता बघा, व्हॉल्यूम ऑफ अ स्फिअर काय असतं 4/3 πr³. ठीक आहे, आता याच्यामध्ये बघा कुठे दिसते आपल्याला 4/3 πr³. ठीक आहे, इथे तर काय आहे 2/3 है ना πr³ हे है ना 2 है ना 2 × 1 होणार, तर 2/3 πr³ येणार, म्हणजे हा नाहीये. त्याच्यानंतर इथं बघा हा तर असणारच नाहीये कारण इथे पायच नाहीये. ठीक आहे, इथे पाय आहे पण स्क्वेअर आहे, इथे हा पण नाहीये. ठीक आहे, मग उरला काय आहे हे बघा 4 है ना, इथं 4/3 येणार, हे 4 आहे, हे 3 आहे. ठीक आहे, तर 4/3 आला इथं, आणि पाय हे r² आहे आणि हे r आहे, तर r³ येणार, म्हणजे याचा ऑप्शन नंबर 2 आहे. ठीक आहे, ओरल क्वेश्चन आहे आपण. ठीक आहे, याला काही सॉल्व्ह करायची गरज नाहीये, हे तुम्हाला फॉर्म्युला माहिती आहे ना, स्फिअरचा व्हॉल्यूम असतो 4/3 πr³. तर इथे बघा 4/3 πr² आणि हा πr³ झाला, आन्सर झाला याचा. चला नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 34. क्वेश्चन नंबर 34 बघा, रोहित परचेस्ड अ 3-year-old used machine from Mohit for ₹8,57,375. If the rate of depreciation is 5%, for how much did Mohit must have bought the machine? खूप छान क्वेश्चन आहे, आणि प्लीज या क्वेश्चनला थोडं लक्ष देऊन बघा. मी पण थोडं याच्यावर एफर्ट घेतला आहे, कारण याचे जे आहे ना फिगर्स खूप मोठे मोठे आहे. जर आपण याला कॅल्क्युलेशन केलं ना, भरपूर कॅल्क्युलेशन यायला लागले याच्यामध्ये. मी खूप प्रयत्न केला की कसं तुम्हा लोकांना कमीत कमी कॅल्क्युलेशन्स मध्ये तुम्हाला हे सॉल्व्ह करता येईल. ठीक आहे, तर बघा आपण याचं मी कसं सॉल्व्ह केलेलं आहे, व्यवस्थित बघा, समजून घ्या. अशा टाईपचे क्वेश्चन्स येतात. ठीक आहे, त्या पद्धतीने जर तुम्ही सॉल्व्ह केले तर तुम्हाला थोडं इझी जाईल. हा, तसं तर खूप कॅल्क्युलेशन आहे याच्यामध्ये, हा, आणि मी जे करणार आहे त्याच्यात पण आहे, पण थोडं सोपं आहे. ठीक आहे, बघूया आपण त्याचं सॉल्युशन कसं आहे. बघा, सपोज जो रोहित आहे ना, रोहितने काय केलं, मोहित कडून एक जुनी मशीन घेतली, 3 वर्ष अगोदर यूज केलेली मशीन घेतली. कितीला घेतली आहे, 8,57,375 रुपयाला घेतली आहे. ती कधी घेतली, आज घेतली, आणि ती मोहितनी 3 वर्षापूर्वी खरेदी केली होती. ठीक आहे, पण त्याची किंमत आज का बरं एवढी झाली, कारण त्याला डिप्रिशिएशन म्हणजे ती जी वस्तू आहे ना, त्या वस्तूची किंमत कमी कमी होत जाते, दरवर्षी 5% कमी होत जाते. ठीक आहे ना, तर जेव्हा मोहितनी ती घेतली असेल 3 वर्षापूर्वी, तर ते कितीला घेतली असेल. ठीक आहे, ते आपल्याला काढायचंय. तर असं समजून चला की मोहितनी जी आहे ती जी मशीन आहे ना 100 रुपीजला घेतली होती. ठीक आहे, असं समजून चालायचं. आपण हे फिगर्स वगैरे काही नाही घेऊया. सपोज मोहितनी जी मशीन आहे ना 100 रुपीजला घेतली होती.
ठीक आहे. आता जर 1 वर्षानंतर जर याला विकायचं असेल, मोहितनी जर 1 वर्षानंतर विकली असती कोणाला, रोहितला, किंवा रोहितनी घेतली असती 1 वर्षानंतर, तर त्याला कितीला मिळाली असती? कारण 1 वर्षानंतर 1 वर्षाचं डिप्रिशिएशन किती आहे? 5%. तर 100चं 5% किती होते बघा? 100चं 5% होते 5. ठीक आहे ना. म्हणजे ती वस्तू जी आहे 100 रुपयाला जे मोहितनी घेतलेली आहे, एका वर्षानंतर है ना, एका वर्षानंतर 100 मायनस 5 म्हणजे 95 रुपीजला त्याला है ना, आफ्टर 1 इयर. 1 इयर. ठीक आहे. कळालं तुम्हाला? मोहितनी 100 रुपीजला घेतली ती मशीन समजा, त्याच्यावर 5% डिप्रिशिएशन लागला, तर 100चे 5% म्हणजे किती येतात? 5 येतात. मग त्याला जर मोहितला जर विकायची असेल ती मशीन 1 वर्षानंतर, तर ते कितीला विकावं लागेल? त्याला 95 रुपीजला विकावं लागेल. ठीक आहे. अगेन बघा आता पुन्हा, आता पुढच्या वर्षी परत 95 जे आहे, ठीक आहे ना, 95चे 5% परत काढावं लागेल तुम्हाला. जर अजून नेक्स्ट इयर जर विकायची असेल तर 95चे 5% किती येतात बघा. आता याला ना, हे याला डिवाइड वगैरे करत नाही बसायचं, सरळ सरळ इथं बघा, इथं मल्टिप्लाय करा. ठीक आहे ना. 5 5 जार 25. ठीक आहे. आणि 5 9 जार हे 2 कॅरी ओव्हर झाले. 5 9 जार 45 प्लस 2 47. ठीक आहे. आणि डिवायडेड बाय 100 म्हणजे हे किती आले बघा. इथं 2 0 आहे, तर 2 डेसिमल नंतर, 2 डिजिट नंतर डेसिमल लावायचं, म्हणजे इथं आला आहे 4.75. ठीक आहे. हे काय आहे? तुमचं 95चं 5% आलंय. ठीक आहे ना. 95चं 5% म्हणजे आलंय 4.75. म्हणजे आता ही जी मशीन आहे ही 2 वर्षानंतर जर विकली, कोणी मोहितनी जर विकली असती 2 वर्षानंतर रोहितला, तर कितीला विकली असती त्यांनी? 95 मायनस है ना, 95 मायनस 4.75. ठीक आहे. आता इथं याला सॉल्व्ह केलं तर किती येणार आहे बघा. त्याला कसं सॉल्व्ह करायचं? इथे शॉर्टकट मध्ये बघा, इकडे बघूया आपण थोडं. हे बोर्डवर जागा थोडीशी कमी पडते, इथंच बघा, इथंच छोट्यामध्ये बघा, कारण पुढचं इकडे सॉल्व्ह करूया आपण. इथे बघा 95.00 लिहायचं आणि 4.75 लिहायचं. ठीक आहे. याला मायनस करून टाकायचं. ठीक आहे. तर हे किती होते बघा. 0 मायनस 5 है ना, 10 मायनस 5 केलं तर 5 येणार. 9 9 मायनस 7 केलं तर 2 येत आहे. ठीक आहे. हे झाले 4 4 मायनस 4 0 येणार आणि हे 9. ठीक आहे. म्हणजे 90.25 रुपीज. ठीक आहे ना. तर याला 2 वर्षानंतर, ठीक आहे, हे कितीला विकावं लागेल? त्याला 90.25 रुपीजला विकावं लागेल आफ्टर 2 इयर्स. आता इथे पण नाही घेतली आहे रोहितनी जी मशीन आहे ना, 2 वर्षानंतर पण नाही घेतली आहे त्यांनी, कधी 3 वर्षानंतर घेतली. आता इथं बघा नेक्स्ट पार्ट हिचं 90.25 है ना, 90.25. पुन्हा याच्यावर काय होणार? याच्यावर पुन्हा 5%चं डिप्रिशिएशन लागणार. ठीक आहे. पुन्हा 5%चं डिप्रिशिएशन लागणार. ते 90.25 जे आहे याचे 5% किती होतात ते कॅल्क्युलेट करायचे. आता याला ना डिवाइड वगैरे करत नका बसू, सरळ सरळ मल्टिप्लाय करायचं है ना. तर 5 5 जार 25 है ना, 2 कॅरी ओव्हर झाले, 5 2 जार 10 प्लस 2 12, परत 1 कॅरी ओव्हर झाला, 5 0 जार 0 प्लस 1 1 आणि 5 9 जार 45. ठीक आहे. आणि आता बघा खाली काय आलं, इथे है ना, इथं डेसिमल आहे तर इथे पण डेसिमल येणार आणि पुन्हा खाली आता 100 आहे. मग आता हे किती आला, याची व्हॅल्यू किती येणार? पुन्हा 2 डिजिट सोडून आपल्याला डेसिमल लावावं लागेल. तर मग आपल्याला याचा आन्सर किती येते बघा, 4.5125. हे काय आलं? हे काय आहे? ही व्हॅल्यू कुठली आहे? ही व्हॅल्यू आहे 90.25 ची 5% आहे. म्हणजे आता मोहितला जर मशीन विकायची असेल, हे पहिल्या वर्षानंतर विकायची असेल तर त्याला 95 ला विकावं लागेल. दुसऱ्या वर्षी जर विकायची असेल त्याला तर 90.25 ला विकावं लागेल. आणि तिसऱ्या वर्षी जर विकायची असेल तर 90.25. आणि इथं आपण 2 0 लावूया अजून पुढं, कारण की डेसिमल नंतर 4 डिजिट आले, तर इथं 2 डिजिट लावूया. मायनस 4.5125. आता याला मायनस करा, बघा किती येते. 10 मायनस 5 केलं तर किती येणार? 5 येणार.
ठीक आहे, हे झाले 9, 9 मायनस 2 केले तर 7, ठीक आहे, हे 4, 4 मायनस 1 केले तर येणार 3, 12 मायनस 5 केले तर येणार 7, हे डेसिमल आलं इथं, ठीक आहे, हे झाले 9, 9 मायनस 4 केले तर हे झालं 5 आणि हे झालं 8, 8, 5, 7, 3, 7, 5. आता तुम्हाला ही जी फिगर आहे हे बघा, ही फिगर दिसते का सेम? 8, 5, 7, 3, 7, 5, 8, 5, 7, 3, 7, 5. एक्झॅक्ट तीच फिगर आली, फक्त इथं डेसिमल आहे, ठीक आहे. आता हे डेसिमल आपल्याला काढायचं असेल तर आपल्याला याच्यामध्ये कितीचं मल्टिप्लाय करावं लागेल? म्हणजे ही जी किंमत आहे ही रुपीज आहे, हा, याच्यामध्ये कितीचं मल्टिप्लाय करावं लागेल? 4 डिजिट आहे ना डेसिमल नंतर, तर 1च्या नंतर 4 0 लावायचे आणि याला जर आपण 10,000 जर मल्टिप्लाय केलं तर आपल्याला ती फिगर येईल. तर असंच हे जे आहे व्हॅल्यू सुरुवातीला मोहितनी जे 100 रुपीजला जे घेतली होती ना, त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला 10,000चं मल्टिप्लिकेशन करावं लागेल. म्हणजे ते किती येते? 10 लाख. तर अशा प्रकारे जी मोहितनी जी आहे ती मशीन कितीला घेतली होती? 10 लाख रुपीजला घेतली होती. हे बघा, हे एवढं कॅल्क्युलेशन आहेच, याच्यामध्ये करावंच लागणार आहे. तुम्ही कुठल्याही यांनी करा, पण हे जरा मला थोडं सोपं वाटलं, ठीक आहे. तर याचा आन्सर काय येतोय? ऑप्शन नंबर 1. व्यवस्थित समजून घ्या. नाही समजलं असेल तर मला कमेंट मध्ये पाठवा की हे तुम्ही कसं केलं आहे, ठीक आहे ना. मला जर असं डाऊट आहे, कारण नसेल कळालं, बऱ्याचशा लोकांना नसेल कळालं. काही नाही, एकदम सोपं आहे. बघा 100 रुपयाला घेतली, 5% डिप्रिशिएशन लागलं म्हणजे 5 रुपये कमी झाले, म्हणजे 95 रुपयाला विकावं लागेल त्याला. पुन्हा त्या 95 रुपयावर 5% अजून डिप्रिशिएशन झालं तर मग ते कितीला विकावं लागेल त्याला? 90 रुपये 25 पैशाला विकावं लागेल 2 वर्षानंतर. पुन्हा 90 रुपये 25 पैशावर पुन्हा 5% डिप्रिशिएशन झालं तर हे एवढे रुपये डिप्रिशिएशन झालं. मग आता त्याला कितीला विकावं लागेल ती वस्तू? एवढ्या रुपयाला विकावं लागेल, ठीक आहे ना. पण आता आपल्याला ही जे आहे है ना, हे विकली, कोणाला विकली? आफ्टर 3 इयर है ना. हे कोणाला विकली? रोहितला विकली आहे ना. रोहितनी घेतली आहे ही मशीन, है ना. 85 है ना, 85735 रुपीजला घेतली आहे ना. पण इथं आता डेसिमल आहे ना, तर याच्यामध्ये आपण ह्या नंबरला कन्वर्ट करायला 10,000चं मल्टिप्लिकेशन केलं, ठीक आहे ना. आफ्टर 3 इयर त्याला एवढ्या रुपयाला मिळाली. मग 3 वर्षापूर्वी त्याची किंमत किती असेल तर इंटू 10,000 करा, तर हे 10 लाख येते याचा आन्सर, ठीक आहे. चला नेक्स्ट बघूया, क्वेश्चन नंबर 35, ठीक आहे. बघा, व्यवस्थित बघा, याचा है ना रिवाइंड करून बघा व्हिडिओ, तुम्हाला समजेल सगळं व्यवस्थित. हा, चला नेक्स्ट बघू, क्वेश्चन नंबर 35. चला क्वेश्चन नंबर 35 बघा. विच ऑफ द फॉलोइंग आर द फॅक्टर्स ऑफ ट्रायनॉमियल? आणि आपल्याला जो ट्रायनॉमियल इथे दिलेला आहे, ठीक आहे. तर याचा बघा, याचं सॉल्युशन कसं आहे, ठीक आहे. आपल्याला काय ट्रायनॉमियल दिलेलं आहे बघा इथं? a मायनस बी होल स्क्वेअर मायनस 17a मायनस बी मायनस 60, ठीक आहे. आता इथे बघा, ह्याला आपण याचे फॅक्टर काढत बसल्यापेक्षा काय करायचं, याला थोडंसं सिम्प्लिफाय करूया आपण. हे जे a मायनस बी आणि हे a मायनस बी आहे ना, याला आपण कन्सिडर करूया m, है ना. m स्क्वेअर मायनस 17m मायनस 60. आता हे थोडं सिंपल झालं आहे, ठीक आहे ना. आपण काय केलं आहे, तात्पुरता ठेवलं आहे. नंतर आपण काय करू, हे एमची जेव्हा याचे फॅक्टर करून घेऊ आणि एमच्या जागी परत a मायनस बी ठेवून टाकूया, ठीक आहे. तर इथे बघा, आता ह्याला कसं करायचं, याचे फॅक्टर्स कसे पाडायचे तुम्ही केलं असेल, ठीक आहे ना. हे जे 17 आहे ना, याचे असे हे करायचे फॅक्टर, 60चे 2 असे फॅक्टर करायचे ज्यांचा डिफरन्स 17 असेल, ठीक आहे ना. तर 60चे 2 फॅक्टर कुठले येणार? 20 आणि 3, है ना. 20 आणि 3चा डिफरन्स 17 येतो. तर इथे काय करावं लागेल आपल्याला? m स्क्वेअर मायनस, ठीक आहे, 20m प्लस 3m, ठीक आहे ना. डिफरन्स पाहिजे ना आपल्याला, है ना. एक मायनस आहे, एक प्लस आहे, तर है ना आपल्याला मायनस करावं लागेल, 20 मायनस 3 करावं लागेल. आणि जी मोठी नंबर आहे त्याच्या समोरचा साईन येईल, तर इथे मायनसच येईल, ठीक आहे. तर हे बरोबर आहे. त्याच्यानंतर मायनस 60, ठीक आहे. आता याच्यातून कॉमन काढून घेऊया. याच्यातून कॉमन बघा, m निघतोय, तर इथं m स्क्वेअरमधून m बाहेर निघाला तर 1m असणार, आणि इथे मायनस 20, आणि इथून 3 कॉमन काढून घेऊया. तर 3 कॉमन काढलं तर इथे येणार m मायनस 20,
तर असे 2 फॅक्टर झाले आपल्याला. कुठले कुठले मिळाले आपल्याला बघा, m-20 तर आहेच एक, ठीक आहे ना, आणि m+3 2 फॅक्टर कुठले कुठले झाले, m-20 आणि m+3 हे 2 फॅक्टर झाले याचे. ठीक आहे, बस आता mच्या जागी काय करायचं आपल्याला, a-b ठेवून टाकायचं आहे. तर बघा mच्या जागी जर a-b केलं तर a-b-20 आणि a-b+3 हे बघा असं ऑप्शन आपल्या ऑप्शनमध्ये कुठे दिसतोय बघा, ऑप्शन नंबर 4 आन्सर आहे, ऑप्शन नंबर 4. ठीक आहे, फक्त इथं काय करायचं, याच्या जागी एक कुठला तरी व्हेरिएबल ठेवून द्यायचा, त्याला सॉल्व्ह करायचं आणि पुन्हा तो व्हेरिएबल तिथला ठेवून टाकायचा. ओके, चला नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 36. क्वेश्चन नंबर 36 बघा, 3x+7 इज एन इवन नंबर, व्हॉट विल बी द स्क्वेअर ऑफ x फ्रॉम द फॉलोइंग ऑप्शन्स. आता इथे काय केलं आहे की इथं आपल्याला एक नंबर दिलेली आहे. ठीक आहे ना, ही नंबर कशी आहे, इवन आहे. ठीक आहे, इवन आहे, पण इथे मग कसं आहे की जी एक्सची एक कुठली ना कुठली व्हॅल्यू असेल, हा व्हेरिएबल आहे, याची व्हॅल्यू काही पण असू शकते, 1 2 3 4 5 6 7 जे काही असेल, पण याची व्हॅल्यू अशी असायला पाहिजे की हे सॉल्व्ह झाल्यानंतर इवन नंबर आपल्याला मिळाला पाहिजे. मग जे एक्सचे जेवढेही व्हॅल्यू इथे आपल्याला येईल ना, त्यांचा जर आपण स्क्वेअर केला तर आपल्याला कुठली नंबर, ह्या 4 पैकी कुठली नंबर मिळते ते बघायचं आहे. तर बघा याचं सोल्युशन कसं आहे, तर हे बघा 3x+7 ठीक आहे ना, ही नंबर आहे, इवन आहे. जर आता आपण इथं एक्सच्या जागी आपण 1 व्हॅल्यू घेतली तर 3 1 3 + 7 किती येतात, 10, म्हणजे एक एक्सची व्हॅल्यू एक 1 आहे. ठीक आहे, इथे जर आपण 2 ठेवलं तर बघा 3 2 6 है ना, 6 + 7 किती होणार, 13. तर मग ती इवन नंबर आहे का, नाही आहे, म्हणजे एक्सची व्हॅल्यू आपण 2 ठेवू शकत नाही. 3 ठेवली तर 3 3 9, 9 + 7 किती होतात है ना. 3 ची व्हॅल्यू जर आपण इथे मी व्हॅल्यू पुटच नाही केली आहे. ठीक आहे ना, एक्सची व्हॅल्यू हे बघा, 3 ची व्हॅल्यू जर आपण किती 2 नी तर येणार नाही, 3 नी केलं तर 3 3 9 + 7 = किती येतं, 16, म्हणजे एक्सची व्हॅल्यू जी आहे 3 ठेवता येईल आपल्याला. ठीक आहे ना, 4 ठेवून बघूया, 4 ठेवली तर 3 4 12, 12 + 7 किती होणार, 19 होणार. ठीक आहे ना, ती पण एक इवन नंबर नाही आहे, म्हणजे आपण 4 नाही ठेवू शकत. 5 ठेवून बघूया, 3 5 15 है ना, 3 5 15 + 7 किती होतात, 22. ही इवन नंबर आहे, म्हणजे एक्सची व्हॅल्यू आपण 5 पण ठेवू शकतो. तर इथे काय दिसतं आपल्याला, 1 3 5. ठीक आहे ना, असंच इथं बघा 6 नाही ठेवू शकणार, 6 3 18 प्लस है ना, 18 + 7 किती होणार, 25. 25 पण काय होणार, तुमची ऑड नंबर येणार, इवन नाही येणार. ठीक आहे ना, मग 7 ठेवावं लागेल इथं, तर 3 7 है ना 21 है ना, 21 + 7 28 येणार, म्हणजे इथं एक्सची व्हॅल्यू आपण 7 पण ठेवू शकतो. म्हणजे याचा अर्थ काय आहे की जेवढ्याही ज्या व्हॅल्यू आहे एक्सच्या, त्या सगळ्या ऑड नंबर इथं आपण ठेवलं तरच याचा आन्सर जो आहे आपल्याला इवन नंबरमध्ये येतो. ठीक आहे ना, तरच ही नंबर जी आहे इवन होते. ठीक आहे, तर मग याचा अर्थ काय आहे, हे जेवढेही एक्स आहे, एक्सचा जर स्क्वेअर केला तर आपल्याला काय मिळणार, याचा स्क्वेअर केला तर किती येतोय, 1 येतो, याचा स्क्वेअर केला तर 9 येतो, याचा स्क्वेअर केला तर 25, याचा स्क्वेअर केला तर 49. म्हणजे ह्या नंबर सुद्धा कुठले आहेत, ऑड नंबर आहे. मग याचा आन्सर कुठला येतोय, ऑप्शन नंबर 1. ठीक आहे, सोपं आहे, फक्त थोडंसं ट्रिक केलं आहे, फिरवलं आहे जरासं थोडंसं. ठीक आहे ना, चला नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 37. क्वेश्चन नंबर 37 बघा, अब्दुल कवर्ड 2/5 डिस्टन्स बिटवीन द टाउन्स A and B by car and half the distance by bus. Still town B is 15 km away. What may be the distance between the town A and B? ठीक आहे, तर इथं काय दिलेलं आहे आपल्याला की एक अब्दुल नावाचा व्यक्ती आहे, त्यांनी काय केलं, टाउन ए आणि बी मध्ये जो डिस्टन्स आहे त्याचा 2/5 जो डिस्टन्स आहे तो कशाने, कारनी कव्हर केला आहे, आणि हाफ डिस्टन्स जो आहे तो बसनी कव्हर केला आहे. अजूनसुद्धा 15 किलोमीटर अवे आहे, म्हणजे तो टाउन ए मधून निघाला तो. ठीक आहे, त्यांनी काही डिस्टन्स कारनी केला आहे, किती केला आहे, 2/5 डिस्टन्स कारनी केलेला आहे.
त्याच्यानंतर हाफ डिस्टन्स जो आहे तो बसनी कव्हर केला आहे, त्याच्यानंतर अजून सुद्धा 15 किलोमीटर कव्हर करणे बाकी आहे, म्हणजे टाउन बी यायचं बाकीच आहे, अजून 15 किलोमीटर अवे आहे, ठीक आहे ना. तर ए आणि बी मध्ये किती डिस्टन्स असायला पाहिजे, तर आपल्याला काय विचारलं आहे, ए आणि बी मध्ये किती डिस्टन्स असायला पाहिजे. त्याचं सॉल्युशन बघा कसं आहे. तर असं समजून चालायचं की ए आणि बी हे जे दोन टाउन्स आहेत, ठीक आहे, ह्याच्यामध्ये जे डिस्टन्स आहे ह्या दोन्ही टाउनमध्ये तो किती आहे, एक्स आहे सपोज करून चालायचं आपण, ठीक आहे. आता जो अब्दुल आहे ए टाउन ए मधून निघाला, त्यांनी काय केलं, हा जो टोटल जो डिस्टन्स आहे त्याचा 2/5 डिस्टन्स कशाने कव्हर केला आहे, 2/5 ऑफ एक्स किती येणार, सगळं डिटेलमध्ये लिहून केल्यापेक्षा बघा, हे बघा एक्सचे 2/5 म्हणजे 2x/5 येणार, ठीक आहे. त्याच्यानंतर हाफ, याचा हाफ किती येणार, एक्सचा हाफ म्हणजे x/2, ठीक आहे. आणि प्लस अजून किती डिस्टन्स उरलेला आहे, 15 किलोमीटरचा डिस्टन्स उरलेला आहे. जेव्हा तो हे है ना, हा पूर्ण जो आहे ना ए पासून निघालेला आहे, एवढा डिस्टन्स कारनी केला, एवढा बसनी केला, एवढा तो 15 किलोमीटर अजून उरलेले आहे. जेव्हा हे पूर्ण होऊन जाईल तर तो कुठे पोहोचून जाईल, ह्या डिस्टन्सला पोहोचून जाईल, ह्या दोघांचा मध्ये जो डिस्टन्स आहे ना एक्स, तिथे तो पोहोचून जाईल. बस या इक्वेशनला आता आपण सॉल्व करूया, ठीक आहे ना. तर 15ला बघा तुम्ही, 15 म्हणजे 15/1 आपण आहे ना याला कन्सिडर करू शकतो, ठीक आहे. हे कारण हे सगळे आहे की नाही फ्रॅक्शन्स आहे, मग याला पण फ्रॅक्शन समजून घ्यायचं. सगळ्यांचं आपलं जे LCM ते काय येणार, 5 2 10, ते इथं 10 घेऊन घ्यायचं, ठीक आहे. आता 10ला 5ने डिवाइड करायचं, 2 टाइम होणार है ना, 10 डिवाइडेड बाय 5 है ना, 2 येणार, 2 × 2x केलं तर 4x येतोय, प्लस हे 5 टाइम्स डिवाइड होणार 10 है ना, 5 × x 5x येणार, ठीक आहे. आणि प्लस हे किती येणार, 150 येणार, ठीक आहे, इज इक्वल टू, ठीक आहे, हा x. आता याला अजून सॉल्व करायचं आपल्याला पुढे. हे बघा आता हे काय झालं, आता 4x + 5x म्हणजे किती झाले, 9x + 150, ठीक आहे, आणि डिवायडेड बाय 10 इज इक्वल टू x. आता ह्या 10ला इकडे घेऊन जाऊया आपण, तर 9x + 150 इज इक्वल टू 10x, ठीक आहे. आता हे x एका साईडला घेऊन घेऊ, ठीक आहे. इकडे करूया थोडं, आता खाली हे होत नाही जागा, तर इथे आपण ह्या 9x जो आहे आपण याला इकडे घेऊन जाऊया, ठीक आहे. हा प्लसचा आहे तर इथं मायनस होऊन जाणार, तर हे काय होणार ॲक्च्युली 10x - 9x इज इक्वल टू, आता हे इकडं 150 इकडे उरलं आहे ना, ते आपण कुठल्याही साईडला लिहू शकतो बरं का इक्वलच्या, तर आपण या साईडला लिहूया त्याला 150, ठीक आहे. आता 10x - 9x केलं तर किती येतं आहे, x इज इक्वल टू किती आलं आहे, 150 आलं आहे. म्हणजे ह्या टाउन ए आणि बी मध्ये जो डिस्टन्स x जो आहे तो किती आहे, 150 किलोमीटर आहे. म्हणजे याचा आन्सर कुठला येतोय, ऑप्शन नंबर 4, ठीक आहे. सोपा आहे, फक्त जे जे दिलं आहे ना ते आपल्याला त्याचं एक इक्वेशन तयार करायचं आहे, त्याला सॉल्व करायचं आहे, आन्सर येऊन जातो, ठीक आहे. चला नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 38. क्वेश्चन नंबर 38 बघा, द कॅपॅसिटी ऑफ अ बकेट इज 10 लिटर. If it is to be filled to its full capacity, how many bottle of 1.25 liter will have to be emptied in it? म्हणजे इथं काय दिलेलं आहे आपल्याला, एक बकेट आहे, त्याची जी कॅपॅसिटी आहे ती 10 लिटरची आहे, ठीक आहे. जर त्या बकेटला फुल भरायचं आहे, त्याची जेवढी कॅपॅसिटी आहे तेवढ्या कॅपॅसिटीमध्ये फुल भरायचं आहे, म्हणजे 10 लिटर भरायचं आहे त्याच्यात पाणी, ठीक आहे. तर हाऊ मेनी बॉटल ऑफ 1.25 लिटर, एक जी बॉटल आहे त्याची जी व्हॉल्यूम आहे समजा, ठीक आहे ना, 1.25 लिटर आहे, तर तशा किती बॉटल त्याच्यामध्ये एम्प्टीड इन इट, ओतावं लागेल, रिकामा करावं लागेल, ठीक आहे ना. तर हे बघा सिंपल आहे हा क्वेश्चन, पण एक अशी बकेट आहे सपोज, ठीक आहे ना. ह्या बकेटमध्ये काय करायचं आपल्याला, ही बकेट जी आहे ती 10 लिटरची आहे, ठीक आहे ना, 10 लिटरची आहे, ठीक आहे. आता काय करावं लागेल, जेव्हा आपण याच्यामध्ये 1.25 लिटरची एक बॉटल आपण टाकू, एक बॉटल टाकल्यावर काय होणार, एवढंच पाणी भरणार, ठीक आहे ना. मग अजून 1.25 लिटरची टाकलं तर एवढं होणार. असं करता 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 हे फुल भरायला आपल्याला किती बॉटल्स लागणार, ठीक आहे ना. ते बघा याचं सोल्युशन कसं आहे की 1.25 व्हॉल्यूम
है ना 1.2 लिटर व्हॉल्यूम करायसाठी आपल्याला किती बॉटल लागते, आपल्याला एक बॉटल लागते, ठीक आहे ना. ही जे बकेट आहे ना याचं जे 1.25 लिटरचं व्हॉल्यूम फिल करायला आपल्याला एक बॉटल लागते. मग 10 लिटर आहे, याची पूर्ण कॅपॅसिटी किती आहे 10 लिटर आहे. मग 10 लिटरचं जे व्हॉल्यूम आहे ते फिल करायला आपल्याला किती बॉटल लागणार आहे. तर बघा हे तुमचं हॅन्स देअरफोर है ना, हॅन्स है ना देअरफोर 10 लिटर बकेटला भरायसाठी किती बॉटल्स लागतील. तर 1 × 10 है ना, 1 × 10 डिवायडेड बाय 1.25. ठीक आहे. आता याला सॉल्व करा. 1 × 10 म्हणजे 10 येणार अपॉन 1.25 येणार. ठीक आहे. आता हे पॉईंट इथे आहे ना 2 डिजिट नंतर आहे, वरती 2 झिरो लावून द्या. ठीक आहे. तर काय होणार 100. ठीक आहे ना. हे 10 आणि 2 झिरो आपण लावले आणि खालचा जो डेसिमल पॉईंट आहे तो आपण काढून टाकला. याला सॉल्व करा. बघा 25नी कट होते. 25 4 जार 100 आणि हे 0 है ना. 25 5 जार 125. 5नी पुन्हा हे कट होणार. 5 8 जार 40. म्हणजे किती आला आन्सर याचा 8. आणि हे काय आहे बॉटल, तर मग हे पण येणार बॉटल्स. ठीक आहे. हे हॅन्स देअरफोरचं तर तुम्हाला माहितीच असायला पाहिजे यार, एकदम बेसिक आहे. ठीक आहे ना. हॅन्स 1.25 लिटर जर व्हॉल्यूम आपल्याला करायचं असेल तर एक बॉटल लागते. मग 10 लिटरचा व्हॉल्यूम आपल्याला भरायचा आहे तर आपल्याला किती बॉटल्स लागणार. तर पहिले ही नंबर येते इथे. ठीक आहे. नंतर इंटू हे वाला इथला नंबर येतो आणि डिवायडेड बाय हा येतो. ठीक आहे ना. तर याचं जर आपण सॉल्व केलं, ठीक आहे ना, 10 × 1 10 आलं. 1.25 खालचं. ठीक आहे. मग आपण इथं 2 डिजिट नंतर डेसिमल आहे ना, तर 2 झिरो लावून टाकले इथं आपण आणि डेसिमल पॉईंट काढून टाकला आणि याला सॉल्व केलं तर 8 आला याचा आन्सर. तर याचा आन्सर कुठला येतोय 8 बॉटल्स, म्हणजे ऑप्शन नंबर 1. ठीक आहे. सोपं आहे. चला बघूया क्वेश्चन नंबर 39. क्वेश्चन नंबर 39 बघा. इफ अ सप्लिमेंटरी अँगल ऑफ एन angle's complementary angle is 108 degree, find the measure of the angle. मेजरची स्पेलिंग थोडासा चुकला आहे, MEASURE. ठीक आहे. तर इथं बघा इथं थोडं जम्बलिंग केलं आहे बरं का थोडंसं इथं. ठीक आहे ना. इथं काय केलेलं आहे सप्लिमेंटरी अँगल ऑफ अन अँगल्स कॉम्प्लिमेंटरी अँगल. ठीक आहे. थोडं लक्ष देऊन बघा याचं सॉल्युशन कसं आहे. तुम्हाला पहिले तर एक माहिती असेल, एक जर अँगल एक्स असेल, ठीक आहे ना, आपल्याला जो अँगल काढायचा आहे, ज्या अँगलचं मेजर आपल्याला काढायचं आहे ते अँगल आपण एक्स कन्सिडर करू. आता याचं सप्लिमेंटरी अँगल काय असते, या अँगलचं सप्लिमेंटरी अँगल असते 180 डिग्री मायनस एक्स. ठीक आहे. आणि याचं कॉम्प्लिमेंटरी अँगल काय असते 90 डिग्री मायनस एक्स. पण इथं बघा इथे आपल्याला काय विचारलं आहे की इफ अ सप्लिमेंटरी अँगल ऑफ अँगल्स कॉम्प्लिमेंटरी, हा जर आपण जर एक अँगल एक्स घेतला तर त्याचा कॉम्प्लिमेंटरी अँगल काय येणार है ना. ह्या अँगलचा कॉम्प्लिमेंटरी अँगल काय येणार 90 डिग्री मायनस एक्स. ठीक आहे. तर अँगल्स कॉम्प्लिमेंटरी अँगल लिहिलाय ना, ह्या अँगलचा कॉम्प्लिमेंटरी अँगल हा झाला आणि याचा सप्लिमेंटरी अँगल. आता याचा सप्लिमेंटरी अँगल काय होणार, याचा सप्लिमेंटरी अँगल होणार 180 डिग्री मायनस, हे बघा जसा आता याचा सप्लिमेंटरी अँगल एक्सचा 180 मधून हा अँगल मायनस करावा लागतं ना, तसंच आता याचा सप्लिमेंटरी अँगल काय होणार 180 डिग्री मायनस हा अँगल 90 डिग्री मायनस एक्स. कळालं का, जरासं कन्फ्युजिंग आहे बरं का. हे बघा हा अँगल आहे ज्याचा आपल्याला मेजरमेंट काढायचं आहे. ठीक आहे. आता याचा जो आहे ना डायरेक्ट सप्लिमेंटरी अँगल नाही काढायचा आपल्याला, याचा जो कॉम्प्लिमेंटरी अँगल आहे याचा कॉम्प्लिमेंटरी अँगल काय येणार हे येणार. तर याचा कॉम्प्लिमेंटरी अँगल आहे एक्सचा कॉम्प्लिमेंटरी अँगल हा आहे, याचा सप्लिमेंटरी अँगल जो आहे तो हा येणार. मग आपल्याला इथून आता हा आहे काय आहे एक्झॅक्टली सप्लिमेंटरी अँगल ऑफ अँगल्स कॉम्प्लिमेंटरी अँगल. आणि हा किती दिलेला आहे आपल्याला 180 डिग्री मायनस 90 डिग्री मायनस एक्स इज इक्वल टू दिलेला आहे 108 डिग्री. आय होप कळालं असेल यार तुम्हाला. ठीक आहे. थोडं डोक्यावर जोर द्या बघा कळेल. ठीक आहे. बस आता याला सॉल्व करा. याला सॉल्व केल्यावर कसं होणार बघा 180 डिग्री. ठीक आहे. मायनस है ना, ब्रॅकेट ओपन केल्यावर हे मायनसचं साईन आहे तर हे 90 डिग्री होणार. ठीक आहे. आणि हे मायनस साईन हे प्लस होणार प्लस एक्स इज इक्वल टू 108
ठीक आहे. आता बघा 180 मायनस 90 केलं तर किती येणार, 90 डिग्री येणार. 90 डिग्री प्लस x इज इक्वल टू 108. ठीक आहे. आता ह्या 90ला आपण इकडे घेऊन जाऊ. ठीक आहे ना, हे डिग्री डिग्री आहे सगळे. ठीक आहे. x इज इक्वल टू काय होणार 108 डिग्री मायनस 90 डिग्री. मग याला जर सॉल्व केलं तर किती येते बघा, 8 मायनस 0 केलं तर 8 येणार. ठीक आहे. आणि 10 मायनस 9 केलं तर 1 येणार, 18 डिग्री. मग याचा आन्सर कुठला येतोय, ऑप्शन नंबर 2. इथं कन्फ्युजिंग आहे बरं का, थोडंसं समजून चला. जर आपला एक अँगल x असेल तर त्याचा कॉम्प्लिमेंटरी अँगल 90 डिग्री मायनस x असेल आणि त्याचा सप्लिमेंटरी जो अँगल आहे तो हा असेल. आणि हा आपल्याला किती दिलेला आहे, 108 डिग्री दिलेला आहे. मग याला आपण दिस इक्वल टू 108 डिग्री लिहिलं आणि याला सॉल्व केलं तर 18 डिग्री आलं आहे. ठीक आहे. बघा व्यवस्थित बघा मी काय काय बोललो, नेहमी नेहमी रिवाइंड करून करून बघा. ठीक आहे, कळून जाईल तुम्हाला. चला नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 40. क्वेश्चन नंबर 40 बघा. इन द ॲडजॉइनिंग फिगर द डायगोनल ऑफ अ स्क्वेअर इज 12 सेंटीमीटर. फाइंड द लेंथ ऑफ एव्हरी साइड. इथे बघा एक आपल्याला एक फिगर दिलेली आहे. ठीक आहे. हा स्क्वेअर आहे, याचा आपल्याला डायगोनल दिलेला आहे. ठीक आहे. आपल्याला काय करायचं आहे, जेवढेही साईड्स आहे याच्या स्क्वेअरच्या सगळ्या साईड एकसारख्या असतात. एका साईडचं जरी आपल्याला है ना लेंथ मिळाली तर सगळ्याच मिळून जाईल. ठीक आहे. एकदम सोपा, अति सोपा. हा पण एक प्रकारचा ज्याला खूप चांगलं जमते ना मॅथ्स, तो ओरल क्वेश्चनच आहे हा पण. ठीक आहे. तरी बघा सॉल्युशन बघायचं काय आहे, एकदम सोपं आहे. बघा याचा एक फॉर्म्युला आहे. जर आपल्याला एक स्क्वेअरचा डायगोनल दिलेला असेल तर साईड इज इक्वल टू असते, साईड इज इक्वल टू है ना, स्क्वेअरची साईड इज इक्वल टू असते डायगोनल अपॉन √2. झाला. इथे आपल्याला डायगोनल दिलेला आहे. डायगोनल किती दिलेला आहे आपल्याला, 12 सेंटीमीटर दिलेला आहे आणि डिवायडेड बाय √2. ठीक आहे. आता असा आन्सरमध्ये असं काही ऑप्शन दिलेला नाही आहे. मग आता इथं काय करायचं, आपल्याला काय करायचं इथं की रॅशनलायझेशन करू है ना. वरती खाली एकसारखं आपण यांनी मल्टिप्लाय करू. तर याला काय करू आपण, इथं √2 आणि इथं खाली पण √2नी मल्टिप्लाय करून टाकू याला, न्यूमरेटर आणि डिनोमिनेटरला. इथं बघा काय होणार, 12 वरती होणार 12 √2 अपॉन √2 इंटू √2 काय होत असते, 2 होत असते. ठीक आहे ना. तर याचा 2 6 = 12, म्हणजे याचा आन्सर किती आला, 6 √2 सेंटीमीटर. ठीक आहे. तर याचा आन्सर बघा 6 √2 म्हणजे ऑप्शन नंबर 4. तर ह्या ज्या साईड्स आहे ह्या असणार 6 √2, 6 √2, 6 √2 आणि 6 √2. सॉरी, सोपा, एकदम सोपा क्वेश्चन आहे. ठीक आहे. हा फॉर्म्युला आहे फक्त. हा फॉर्म्युल्यामध्ये डायगोनलची व्हॅल्यू पुट करायची आहे. ठीक आहे. आता आपल्याला असा ऑप्शन दिलेलाच नाही आहे. ठीक आहे ना. तर इथे ॲक्च्युली बघा 12 अपॉन √2 आहे, तर इथं 6 अपॉन √2 आहे. ठीक आहे ना. अपॉनमध्ये दुसरं कुठं √2च नाही आहे. मग आपल्याला काय करावं लागेल, √2, त्याच्यासाठी आपल्याला √2 वरती घेऊन जायचं आहे. मग आपण काय केलं, रॅशनलायझेशन जे मेथड आहे, ठीक आहे ना, आपण कुठल्याही न्यूमरेटर आणि डिनोमिनेटरला एकाच नंबरनी मल्टिप्लाय करू शकतो. तर आपण √2नी याला न्यूमरेटरला पण √2नी मल्टिप्लाय केलं आहे, डिनोमिनेटरला पण √2नी मल्टिप्लाय केलं आहे. ठीक आहे. मग हे √2 इंटू √2 2 होणार. ठीक आहे ना. हे बघा हे कसं एकदम सिंपल आहे यार, सांगायची गरज नाही आहे. ठीक आहे ना. हे बघा हे असं होणार ना, 2 इंटू 2 4 होणार आणि रूट है ना, स्क्वेअर रूट ऑफ 4 काय येतोय, 2 येतोय. झालं. ठीक आहे ना. त्याच्यानंतर ह्या 2नी हे 12 जे आहे कट होणार 6 टाइम, तर 6 √2 याचा आन्सर येऊन जाणार आहे. एकदम सोपं. ठीक आहे. तर चला आज आपण आता एवढेच 15 क्वेश्चन करूया. ठीक आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये अजून परत 15 क्वेश्चन म्हणजे 41 टू किती येतात, 55 येतात हां. तर 41 टू 55 क्वेश्चन आपण करूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. ठीक आहे. आणि आता बघा तुमच्या सुट्ट्या वगैरे झालेल्या आहे, संपल्या आहे. आता परत अभ्यासाला लागा व्यवस्थित. ठीक आहे. दिवाळी वगैरेच्या सुट्ट्या झाल्या, सगळं मामाच्या गावाला वगैरे जाऊन आले, सगळं झालं आहे. आता परत आता इथून फायनल एक्झामपर्यंत तुम्हाला तयारीला लागायचं आहे. ठीक आहे. आणि तुम्हाला आता ही एक्झाम जनरली फेब्रुवारीमध्ये होते. आता यावर्षी अजून टाईमटेबल नाही आला आहे. तर टाईमटेबल आल्यावर लगेच तुम्हाला मी कळवेल डेट त्याची एक्झामची. ठीक आहे. तर
तरी पण तुम्हाला एक 2 महिन्याचा टाइम पिरियड आहे. रोज याला 1-2 तास वेळ देऊन तुम्ही याचा व्यवस्थित प्रिपरेशन करू शकता. ठीक आहे. तर चला भेटूया आपण पुढल्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.